ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला। माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाल्यानं तिथं वाद झाला होता। तसंच याच प्रभागातील विक्रांत वायचळ यांच्या निलंबनावरून शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्यही रंगलं होतं। अशा अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेनेचे 4ही उमेदवार निवडून आले। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वांचं आव्हान मोडून काढून या 4ही जागा निवडून आणल्या। होती विक्रांत यांची, त्याच्याबद्दल देखील खूप मोठा घोळ होता। काल देखील प्रचंड राडा झाला होता, त्यामध्ये अगदी मारामारीपर्यंत वेळ आली होती। त्या सीटचं नेमकं काय झालं? कारण की अचानक मागे घेतलं, अचानक पुन्हा जाहीर केलं, नेमकं काय झालं? नाही, मला असं वाटतं की त्यांनी घोळ केला, आम्ही आमच्या वतीने काय घोळच नव्हता। आणि कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे ही आमची भावना होती, तशीच लोकांची पण होती। बाहेरच्यांना आम्ही बाहेरचा रस्ता दाखवला। तुम्हाला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता हा विजय, काय भावना आहेत? शब्द अपुरे आहेत। ताईंनी ज्या पद्धतीने मला उमेदवारी मिळवणे असेल, जिंकवणं असेल, म्हणजे लोक बाहेरून आयात करून ह्या पक्षातून त्या पक्षातून उचलून त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणणं खूप सोपं असतं, पण एका सामान्य कुटुंबातल्या साध्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी देऊन त्याला विजयी करणं हे खूप मोठं काम आहे। आणि संपूर्ण मेहनत त्यांची आणि आमचे विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे साहेब त्यांची आहे। दोघांच्या चरणी हा विजय माझा अर्पण आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।